नमस्कार मित्रांनो, मी विनोद बांधरकर. मित्रांनो, आर-टी-ई अंतर्गत होणारा 2026 ची प्रवेश प्रक्रियाचे वेळापत्रक हे लवकरच म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी डिक्लेअर करण्यात येणार आहे. या वेळापत्रकानुसार आपल्याला या ठिकाणी तारीख या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्या तारखेनुसार तुम्हाला या ठिकाणी आर-टी-ई अंतर्गत मोफत शिक्षणाकरता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे. यामध्ये मित्रांनो आपल्या परिसरामध्ये ज्या खाजगी शाळा आहेत, त्या खाजगी शाळांमध्ये 25% जागा ह्या आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी या ठिकाणी असतात. या 25% जागा भरण्याची प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने या ठिकाणी केली जाते. लॉटरी पद्धतीने या ठिकाणी निवड होते आणि त्याच विद्यार्थ्यांना प्रवेश या ठिकाणी मिळतो. या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश या ठिकाणी मिळतो. कोणतेही शुल्क या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला भरावे लागत नाही. आणि इयत्ता 1ली पासून ते 8वी पर्यंत हे शिक्षण त्या विद्यार्थ्याला त्या शाळेमध्ये मोफत या ठिकाणी मिळते. तर मित्रांनो, आर-टी अंतर्गत या खाजगी शाळेवर आपल्याला मोफत प्रवेश मिळावा त्याकरता ऑनलाईन अर्ज भरावा लागतो आणि हा ऑनलाईन अर्ज भरण्या अगोदर आपल्याला या ठिकाणी काही कागदपत्र या ठिकाणी अपलोड करावी लागतात. ती कागदपत्रे कोणती लागतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर काय आहे प्रवेश प्रक्रियेची प्रोसिजर या ठिकाणी आपण बघूया. आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वर्ष 2026-2027. प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे. यामध्ये टीप आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आर-टी-ई 25% ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी असावीत. म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे, त्या शेवटच्या तारखेच्या अगोदरची ही सर्व कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी असावी. जसे उत्पन्नाचा दाखला हा त्या अगोदरचा असावा. त्यानंतर मुद्दा नंबर 2, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर-टी-ई प्रवेश पात्र सर्व बालकांकरता आवश्यक आहेत. त्यानंतर या ठिकाणी अनुक्रमांक 1 मध्ये वंचित गटातील बालकामध्ये प्रवर्गाचा समावेश होतो. म्हणजे वंचित गटामध्ये जे बालक बसतात त्यांचा जातीचा प्रवर्ग या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, इतर मागास ओबीसी तसेच विशेष मागास प्रवर्ग या जातीप्रमाणे जे मुलं असतील त्यांचा प्रवेश हा वंचित गटातील बालकामध्ये या ठिकाणी होईल. त्यानंतर दिव्यांग बालके, त्याच्यानंतर 3 नंबरला एच-आय-व्ही बाधित किंवा एच-आय-व्ही प्रभावित बालके, 4 नंबरला कोविड प्रभावित बालके ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यामध्ये निधन झालेले आहे, 5 नंबरला अनाथ बालके. ही सर्व वंचित गटामध्ये या ठिकाणी त्यांना वंचित गटामधील बालकामध्ये त्यांना या ठिकाणी प्रवेश मिळेल. आता वरील तपशीलप्रमाणे जी वंचित गटातील मुलं आहेत त्यांना आता या ठिकाणी उत्पन्न दाखल्याची आवश्यकता नाही. मात्र त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र तसेच पालकाचा म्हणजे वडिलाचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही, मात्र या ठिकाणी जातीच्या दाखल्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. वडिलाचा किंवा बालकाचा जातीचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी दिव्यांग मुलासाठी या ठिकाणी लागणार आहे. 3 नंबरला एच-आय-व्ही बाधित प्रभावित असलेल्या आवश्यक कागदपत्रे. जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी एच-आय-व्ही बाधित प्रभावित मुलांना या ठिकाणी लागणार आहे. 4 नंबरला कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले, अशा बालकांच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्रे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आपण बघूया वंचित गटातील बालकामध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले, प्रभावितील प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे. सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित बालकांचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. तसेच कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.
सदर मृत्यू कोविड-19 शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल या ठिकाणी लागणार आहे. 5 नंबरला अनाथ बालके, वंचित घटक, आवश्यक कागदपत्रे. यामध्ये अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयाची, बालसुधारगृहाची कागदपत्रे कार्यालय धरण्यात यावीत. 2 नंबरला जर बालक अनाथालयात राहत नसेल तर ते पालक त्यांची सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 3 नंबरला अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नयेत. म्हणजे या ठिकाणी उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता या ठिकाणी अनाथ बालकांना या ठिकाणी राहणार नाही. 6 नंबरचा मुद्दा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास त्यांना वार्षिक उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा या परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. या ठिकाणी परराज्यातील उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी चालणार नाही. हा महाराष्ट्र राज्यातीलच उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी या ठिकाणी लागणार आहे. घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे. यामध्ये न्यायालयाचा निर्णय. 2 नंबरला घटस्फोटित महिलेचा पालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला. यामध्ये घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा. 2 नंबरला घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा. बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे, जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर. 9 नंबरला विधवा महिला. यामध्ये पतीचे मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये 2 नंबरला विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा या ठिकाणी लागणार आहे. बालक वंचित गटातील असल्यास बालकांचे किंवा त्याच्या वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील असल्यास बालकांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. 10 नंबरला मित्रांनो या ठिकाणी आधार कार्ड संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकाकरता आवश्यक या ठिकाणी आधार कार्ड करण्यात आलेले आहे. यामध्ये आपण वाचूया सविस्तर अशी की RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे. परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये पालकांचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा. तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे. तसेच शाळेने बालकांच्या आधार कार्डाची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा. सदर बालकांच्या आधार कार्डची विविध कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी. म्हणजे या ठिकाणी पालक तसेच बालक या दोघांचे आधार कार्ड या ठिकाणी लागणार आहे. जर या ठिकाणी प्रवेश करतेवेळी आधार कार्ड जर ते देऊ शकले नाही तर 90 दिवसाच्या आत पालक आणि बालक या दोघांचे आधार कार्ड त्यांना या ठिकाणी द्यावे लागेल आणि ते 90 दिवसामध्ये जर या ठिकाणी देऊ शकले नाही तर त्यांचा RTE अंतर्गत झालेला प्रवेश या ठिकाणी रद्द करण्यात येईल याची या ठिकाणी पालकांनी नोंद घ्यावी असे स्पष्ट निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 11 नंबरचा मुद्दा हा महत्वाचा आहे. यामध्ये जन्मतारखेचा पुरावा. वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता आवश्यक या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला, रुग्णालयातील रजिस्टर मधील दाखला, अंगणवाडी, बालवाडी रजिस्टर मधील दाखला, आई वडील अथवा
पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वनिवेदन या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून या ठिकाणी यापैकी कोणताही एक पुरावा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्यानंतर 12वा नंबरचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे. त्यामध्ये रहिवासीचा वास्तव्याचा पुरावा या ठिकाणी वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता आवश्यक आहे. म्हणजे रहिवासी वास्तव्याचा पुरावा या ठिकाणी कंपल्सरी आहे. याच्यामध्ये आपण काय काय देऊ शकतो ते बघूया. रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन चालवण्याचा परवाना, वीज बिल, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ओळखपत्र या ठिकाणी वास्तव्याचा पुरावा म्हणून आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्यानंतर ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकाकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अशा प्रकारे मित्रांनो, आरटीई अंतर्गत 2026 मध्ये मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, काय अटी शर्ती आहे, याच्या संदर्भातची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.